हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 188. नाना एका ठाऊनी उठी, अन्यत्र नव्हे पैठी. हे गमे तैशिया दृष्टी, दिठी सुता. अर्थात अनेक वस्तूंमधून आपण एक वस्तू पाहतो आणि त्यानंतर दुसरी वस्तू पाहण्याआधीच्या कालावधीला संधिकाल असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू असतात. आपण एक एक वस्तू पाहत असतो. अशा वेळी एक वस्तू पाहून नंतर आपण दुसरी वस्तू पाहण्याआधी जो मध्ये वेळ असतो तोच संधिकाल असतो. येथे वस्तू पाहणे याचा अर्थ एक एक विचार करणे असा आहे. या दोन विचारांमध्ये संधिकाल असतो. एखादा विचार आपण करतो आणि त्यानंतर दुसरा एखादा विचार काही वेळाने आपल्याला सुचतो. या दोन विचारांच्या मध्ये जो कालावधी असतो तो संधिकाल असतो. यात ध्यान लावावे. याचा अर्थ एक विचार झाल्यावर दुसरा विचार येण्याआधीच ध्यानाला बसावे, कारण आपल्या मनात विचारांची रांग लागलेली असते. ध्यानाला बसून त्याला खीळ घालावी. अशा वेळी ध्यानाला बसल्यावर तो दुसरा आणि मग तिसरा विचार तेथे येऊ पाहतो. असे न होण्यासाठी नित्यनियमित योगक्रिया, प्राणायाम, ओंकार इत्यादी योगसाधना करावी. ध्यानासाठी योगेश्वरांच्या तस्विरीची धारणा करावी. त्यावर एकचित्त होऊन जप करावा, म्हणजे ते विचार यायचे थांबतात. काही कालावधीनंतर ध्यानासाठी या सोपस्कारांची गरज भासत नाही. स्थलकालाच्या बंधनाविना ध्यान लागू लागते. येथे आपल्याला तो संधिकाल प्रसन्न झालेला असतो. ओवी क्रमांक 189. का मावळो सरला दिवो, रात्रीचा न करी प्रस्तावो. तेणे गगने हा भावो, वाखाणीला. अर्थात दिवस सरला, सूर्यास्त झाला, तथापि अजून रात्र झालेली नाही. अवकाशातील हा कालावधी संधिकाल म्हणून सांगितला आहे. आपल्या ऋषींचा हा संधिकाल ध्यानासाठी फार आवडता आहे. सर्वांनीच याची स्तुती केली आहे. या कालावधीत ध्यानाची फार सुंदर अनुभूती प्राप्त होते असा बहुतांशी जणांचा अनुभव आहे. पूर्ण दिवस नाही आणि पूर्ण रात्रही नाही असा हा संधिकाल आहे. सूर्य मावळला, दिवस संपला, तथापि अजून रात्र सुरू झालेली नाही. याला तिन्ही सांजा असे म्हणतात. हा संधिकाल असतो. यावेळी ध्यान लावावे. किंवा या उलट रात्र संपली आहे, तथापि दिवस सुरू झालेला नाही, अजून सूर्य उगवलेला नाही, याला उषक्काल असे म्हणतात. हा संधिकाल असतो. यावेळी ध्यान लावावे. ओवी क्रमांक 190. घेतला श्वासू बुडाला, घापता नाही उठिला. तैसा दोही शिवतला, नवे जो अर्थू. अर्थात श्वास घेऊन झाला, तथापि अजून उच्छ्वास टाकलेला नाही. यामधील जो परम अर्थ तो दोन्हीलाही शिवत नाही, हा संधिकाल असतो. आपण सतत श्वास घेतो आणि सोडतो. हे सतत होतच असते. या श्वास उच्छ्वास या दोहोंमधील वेळ हा संधिकाल असतो. म्हणजे श्वास घेतल्यावर, परंतु उच्छ्वास सोडण्यापूर्वी, किंवा उच्छ्वास सोडल्यावर परंतु श्वास घेण्यापूर्वी जो यामध्ये वेळ असतो तो संधिकाल असतो. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण अंतःकरणात अंशात्म्याजवळ असतो आणि जेव्हा आपण उच्छ्वास सोडतो तेव्हा आपण परमात्म्याजवळ असतो.
अशा प्रकारे या दोन्हीही संधिकालामध्ये आपण आत्मसन्निध असतो. ही जाण दृढ झाली तर याचा उपयोग ध्यानासाठी होतो. चटकन ध्यान लागते. याचा उपयोग करण्यासाठी प्राणायामातील अंतस्धारणा किंवा अंतस्कुंभक आणि बहिर्धारणा किंवा बहिर्कुंभक या क्रिया योगगुरूंच्या परवानगीने कराव्यात. या क्रिया त्या संधिकाला ध्यान लावण्यासाठी उपयुक्त होतात. तसेच याचा एकूणच प्रकृती उत्तम राहण्यासाठी उपयोग होतो. ओवी क्रमांक 191. की अवघियाची करणी विषयाची घेणी करिताची एक क्षणी जे की आहे. अर्थात ब्रह्मांडात ज्या काही कृती घडामोडी होत असतात त्यांच्याविषयी जाण आत्मपरब्रह्माला क्षणोक्षणी क्षणार्धात होत असते. माऊली आपल्याला येथे आत्मपरब्रह्माचा एक फार मोलाचा विशेष सांगत आहेत. ते सांगतात की ब्रह्मांडात जेव्हा एखादी कृती किंवा एखादी घटना होत असते तेव्हा त्याच क्षणी त्या कृतीचा घटनेचा जो काही विषय असतो तो विषय आत्मपरब्रह्माला आकलन होतो. असे येथे प्रत्येक कृती घटनेबाबत क्षणोक्षणी होत असते. प्रत्येक कृतीला घटनेला आत्मपरब्रह्माकडून ऊर्जा पुरविली जाते. त्याच क्षणी आत्मपरब्रह्माला जाण येत असते की ही ऊर्जा कशासाठी वापरली जात आहे. याची प्रतिक्रिया म्हणून आत्मपरब्रह्माकडून सहजच आपोआप सत्प्रेरणा प्रसूत होतात. याचे पालन करायचे की करायचे नाही यात आत्मपरब्रह्म ढवळाढवळ करत नाही. कारण ते सदा सर्वदा साक्षी राहून लीला अवलोकन करत असते. यामुळे पुढील 3 प्रकारचा संभाव्य परिणाम होत असतो. 1. अशावेळी जर आपल्याकडून योगिक सात्विक आत्माचरण प्रभुकार्य होत असेल तर तसे करणाऱ्याला आत्मपरब्रह्माकडून सहजच आपोआपच उत्तेजन मिळते, आशीर्वाद मिळतो. मग आपण ती कृती घटना मोठ्या आनंदात करतो. भविष्यात अशा कृती घटना सतत करायला आपण प्रोत्साहित होतो. 2. अशावेळी जर आपण अयोगिक असात्विक अनात्माचरण प्रभुकार्याच्या विरुद्ध वर्तन करत असलो तर आपण किंचित डळमळतो. ती कृती करताना पुन्हा एकदा शेवटचा विचार आपण करतो. याचा प्रभाव म्हणून आयत्या वेळी आपण माघार घेतो. या योगे आपल्या हातून होऊ घातलेला प्रमाद होत नाही. आत्मपरब्रह्म म्हणते शाब्बास. 3. अशावेळी जर आपण अयोगिक असात्विक अनात्माचरण प्रभुकार्याच्या विरुद्ध वर्तन करत असेल तर आपण किंचित डळमळतो. ती कृती करताना पुन्हा एकदा शेवटचा विचार आपण करतो. तथापि आपल्यावर मोह लोभ मद उपभोग लोलुपता स्वार्थ इत्यादीचा पगडा गडद असला तर आपण आत्मपरब्रह्माकडून प्रसूत झालेल्या सत्प्रेरणांवर या सर्वांचे पांघरून घालतो, निगरगट्ट होतो आणि ते अयोगिक असात्विक अनात्माचरण प्रभुकार्याच्या विरुद्ध वर्तन करतो. अर्थातच याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. अशा प्रकारचे अनुभव नित्य आचरणात येत असतो. जेव्हा कोणी नित्य दिनक्रमातील कृती किंवा एखादी चांगली कृती करत असतो तेव्हा तो मोठ्या मजेत आरामात ती कृती करतो. तथापि जेव्हा एखादा जाणून बुजून ठरवून एखादी वाईट कृती करू लागतो तेव्हा त्याने कितीही पूर्वनियोजित ठरविलेले असले तरीही ती कृती प्रत्यक्ष करण्याआधी क्षणभर तो थांबतो, डळमळतो, त्याच्यात चलबिचल होते आणि मगच तो ती कृती मनाचा निग्रह करून हिया करून करतो किंवा मतपरिवर्तन होऊन आयत्या वेळी माघार घ्यायचा विचार करतो. कोणी कितीही सराईत निगरगट्ट अट्टल क्रूर डाकू असला तरीही दुष्कृत्य करण्याआधी तो किंचित कालावधी थांबतो. एकदम घाला घालत नाही.
तो क्षण आत्मप्रेरणेचा असतो. यासाठी असे दुष्ट लोक अशावेळी दारू पितात आणि मग त्या नशेत दुष्कृत्य करायला धजावतात. सैनिकांसमोर भाषण करण्यापूर्वी हिटलर आरशात पाहून अतिक्रोध आल्याचा, द्वेष चढल्याचा भरपूर अभिनय करत असे आणि त्या जोशात बाहेर येऊन भाषण करत असे. जेव्हा आत्मज्ञान होते, साक्षात्कार होतो, तेव्हा योग्याला आत्मदृष्टी येते. तो वात्सल्यरूप स्त्रैण होऊ लागतो. त्याला सर्वानुभूती आत्मदर्शन होते आणि त्या योगे त्याला कृतीमागील भाव समजतो. त्याप्रमाणे त्या कृतीला पूरक असे आचरण त्याच्याकडून आपोआपच होते. तो सर्वांना मदत, सहकार्य, सेवा करू लागतो. तो कठोर वागू शकत नाही. काही अडचण, प्रश्न निर्माण झाला तर तो त्यामधून मध्यम मार्ग शोधायचा प्रयत्न करतो. यात त्याला स्वतःला काही त्रास, कष्ट, नुकसान झाले तरी ते तो मोठ्या आनंदाने सोसतो. माता तिच्या अपत्याशी इतकी एकरूप झालेली असते की त्याला काय हवे नको हे तिला समजते. स्त्री एकूणच भौतिक व्यावहारिक विचार न करता स्वाभाविकच आत्मभावनेने विचार करते, कारण तिच्यात स्त्रैण शक्ती असते. ती वात्सल्यरूप असते. त्यामुळे एकूणच सर्वाभूती ती स्त्री यापेक्षा माता म्हणून वर्तन करते. नाथ महाराज संतांसमवेत काशी यात्रेला चालले होते. वाटेत मुक्काम करत करत यात्रा पुढे पुढे सुरू होती. असेच एकदा क्षुधाशांतीसाठी एका झाडाखाली ते सर्वजण थांबले. स्वयंपाक सुरू झाला. गरम गरम पोळ्यांच्या सुवासाने आसमंत दरवळला. नाथ महाराजांकडे पोळ्यांना तूप लावायचे काम होते. तेथे एक कुत्रा आला आणि त्याने पोळ्या करणाऱ्याच्या पुढून एक पोळी तोंडात पकडून पळायला सुरुवात केली. ते पाहताच नाथ महाराज तुपाचे भांडे हातात धरून त्या कुत्र्यामागे पळू लागले. मुखाने त्या कुत्र्याला उद्देशून सांगत होते की देवा, जरा थांबावे, तेवढे त्या पोळीला तूप लावू दे, मग आपण पोळी खावी. मंबाजीने तुकाराम बुवांना भरपूर चोप दिला. मार देताना मंबाजीचे हात दुखले असतील म्हणून तुकाराम बुवांनी मंबाजीचे हात चेपून द्यायला सुरुवात केली. माऊलींनी म्हटलेली वेदातील ऋचा रेड्याने म्हणून दाखविली. रेड्याच्या पाठीवरील वळ माऊलींच्या पाठीवर उमटले. ज्या विसोबा खेचर यांनी माऊलींना सतत त्रास दिला, छळ केला, अवहेलना केली, त्याच विसोबा खेचर यांना माऊलींनी आत्मज्ञान दिले, मुक्तीच्या यात्रेला मार्गस्थ केले. हरिओम.